प्रेम नाहीये मग ह्याला एवढा त्रास का होतोय? अगं त्या पोरीशी नाही, आपल्याशी फसवाफसवीचा डाव खेळतोय हा. आणि काय वंश, काय म्हणून तुम्ही इथं परत आलाय? काय हक्क आहे तुम्हाला घरात परत यायचा? अहो एवढं सगळं झालं तरी तुम्हाला जनाची नाही मनाची तरी लाज पाहिजे होती हो. आणि हे बघा, तुम्हाला ना हे सारखं सारखं घरात घेणं मला खपणार नाही. आणि तुम्हाला पण सांगते, त्या चोरपुरीला माझ्या घरात जागा नाही. दीपे, काय म्हणाल की बोलू नको. घोडं उधळल्यागत काय पण काय बडबड करायलीस? हे बघ, सावीनं काय पण केलेलं नाही आणि आता ते सिद्ध पण झालेलं आहे. होय, अहो झालं असेल सिद्ध, पण लोकांच्या मनात जे गेलंय त्याचं काय? त्यांच्या समोर आपली बदनामी झाल्या त्याचं काय? इतकी वर्ष झाले तुम्ही पुण्याई कमवलीसा, तुमची इमेज सांभाळलीसा, त्याला ह्या पोरीनं काळं फासलंय त्याचं काय? दीपे, माझ्या पुण्याची आणि इमेजची तू काळजी करू नको. ती मी कमावली ती कशी जपायची हे मला चांगलं कळतं. तू त्याच्यात लक्ष घालायची गरज नाही. आणि तुमच्या सारख्यांचा विचार करून मी माझ्या नातीची साथ सोडू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा भाऊच्या जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत हा भाऊ त्याच्या नातीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. हा, ठीक आहे, नातीच्या पाठीशी खंबीर उभे राहा. तुमची नात आणि तुम्ही आत्ताच्या आता चालती वाईत ना. हे बघा भाऊ, मला काहीच फरक पडत नाही, पण या चोरपुरीला मी माझ्या घरात जागा अजिबात देणार नाही. दीपे, माझं ह्या घरात लहान पोर आहे, त्याने काय असे चोरीचे धडे घेत मोठं व्हायचंय का? अजिबात मला चालणार नाही. त्यामुळे यांना मी माझ्या घरात अजिबात घेणार नाही. दीपे थांब. काय काय चाललंय काय? हा, याच्यासाठी घर नावावर करून घेतलंस मनमानी करायला स्वतःची? हा? मी तुला भाऊ तुम्ही शांत व्हा. बघू, तुम्ही शांत व्हा आधी. तसं समजायचं असेल तर मग तुम्ही तसंच समजा. हक्क गाजवायलाच मी हे सगळं घर माझ्या नावावर करून घेतलंय. तुमच्याकडे असतं ना, तुम्ही वंशनवर उधळलं असतं आणि त्यांना काय घालवायची हौसच आहे. आधी जमिनी घालवल्या, मग हे घर सुद्धा घालवलं असतं त्यांनी. अहो तुमच्या सगळ्यांचं नशीब समजा. मी आहे ना म्हणून निदान तुमच्या डोक्यात छप्पर तरी आहे. तुमच्या जर हातात असतं ना तर कधीच पंचगंगेला मिळालं असतं. एवढा काढीचा तरी व्यवहार कळतो का तुम्हाला? त्या घराची जी काही वाट लागली ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे लागली. वहिनी
हात जोडते तुझ्या पुढे मी. जरा शांत बस की. तुझा राग माझ्यावर आहे ना, मग मला काय बोलायचंय ते नंतर बोल, पण प्लीज जरा आता शांत बस ग. भाऊची अवस्था तरी बघ की जरा. हात जोडते तुझ्या पुढे प्लीज प्लीज. शांत हो. कशासाठी? तुम्ही अशी एक तरी गोष्ट केली का मी शांत होण्यासारखी? हा? अहो, काल तुमच्यामुळे कधी नाही ते पहिल्यांदा पोलिसांनी या घराची पायरी चढल्या. अजून तुमच्यामुळे काय काय बघायला लागणार काय माहिती. पण तेवढे पेशन्स नाही तर माझ्याकडे. हे दीपे प्लीज. अगं काय करायला लागलेस हे? जरा शांत बस. अगं भाऊंकडे तरी बघून शांत बस. दीपा, अगं भाऊंकडे बघून तरी जरा शांत बस की. ओ आई, आतापर्यंत भाऊंकडे बघूनच मी शांत होते. पण आता नाही. आता जे व्हायचं ते होऊ दे. या सगळ्यांना जबाबदार फक्त या वंश आहेत. हे दीपे काय पाहिजे काय ग तुला? कशाला एवढा गळा काढा लागलेस? ही पोरगी मला माझ्या घरात नकोय बस. ठीक आहे, ही एकटी जाणार नाहीत ना. आम्ही सगळे हिच्या बरोबर घर सोडून जातो. मग बस एकटी इथं. होय काय? धमकी द्यायला लागलाय सा तुम्ही मला? आज तुमचं लयच तोंड फुटायला लागलंय हो. आणि असं आजपर्यंत तुम्ही काय केलंय सा? तुम्ही मला धमकी द्यायला लागलाय? घर सोडणार आहे सा? निघा, आत्ताच्या आत्ता निघा. जा आत्ताच्या आत्ता. दीपे तू आवाज चढवू नको माझ्यावर. पास झालं. बोल, काय करू मी? तुझ्या मनासारखं होऊ दे. बोल, सांग मला काय करू मी आता? भाऊची अशी अवस्था नाही भगवते मला. सांग एकदाच काय करू? आत्ता कसं लाईनीवर आला असा? अहो हेच तर तुमच्या तोंडनं मला ऐकायचं होतं. सोपं काम आहे. तुम्ही त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या करायच्या आणि पोटगी म्हणून आपल्या ज्या जमिनी गेल्यात